कलाविष्कार। स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचं प्रदर्शन। स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा। खरंच स्नेहसंमेलनाची ओढ किती असते, आपण याची तयारी करतो तो आजचा दिवस आलेला आहे। या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपल्या सर्वांच्या भाग्ययोगाचं औचित्य म्हणजे चातकाला आपली तृषा शमवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची। अगदी तसेच आमच्या विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर ओढ असते, तीच म्हणजे या वार्षिक स्नेह संमेलनाची। सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे या उद्घाटन समारंभात स्वागत करते व आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते। अध्यक्ष, उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे या सर्वांनी आपलं स्थान स्वीकारलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे या सर्वांना मी अशी नम्र विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। DJ Assis SK आवाज देतो मित्र थोडासा। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री अंबादास भाऊ पुंगळे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। त्यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं। श्री सोबतच आमच्या बडकवस्ती शाळेला कायमच आशीर्वादित करणारे आमचे सोमेनाथ नत्तू बडक काका यांनी सुद्धा व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आपलं स्थान ग्रहण करावं ही नम्र विनंती। आदरणीय DJ Assis SK अतिशय धावपळीच्या सत्रामध्ये सुद्धा नारायण भाऊ यांनी आमच्या शब्दाला मान देऊन वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दल नारायण भाऊचे सर्वांचं शाल आणि सिरफळ देऊन स्वागत करतील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राशा बडकवस्ती। DJ Assis SK हॅलो। त्यानंतर आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री गजानन बडक हे नारायण भाऊ बडक यांचं शाल आणि सिरफळ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय श्री गजानन भाऊ बडक उपाध्यक्ष।
DJ Ashish SK. श्री गणेश बडक यांनी व्यासपीठावर येऊन जगन्नाथ काका बडक यांचं शाल आणि सिरफळ देऊन स्वागत करायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतो. गणेश भाऊसाहेब बडक भिवसन बडक श्री गणेश भिवसन बडक पालक प्राशा बडक वस्ती यांनी सोसायटी व्हाईस चेअरमन. आजच्या कार्यक्रमाला आपल्या वेळातला वेळ काढून आणि आमच्या शब्दाच्या विनंतीला मान देऊन श्री सोमीनाथ करपे काका आपल्या बडक वस्ती परिसरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत. त्यानंतर रामेश्वर बडक शालेय व्यवस्थापन समिती सदस्य हे श्री गणेश बडक सर यांचं शाल आणि सिरफळ देऊन स्वागत करतील. हे गोराडे सर मुख्याध्यापक हाडोळे वस्ती यांचं शाल आणि सिरफळ देऊन स्वागत करतील. आदरणीय श्री प्रतापसिंग सिरसाट भाऊ हे हाडोळे वस्तीचे मुख्याध्यापकांना विनंती करतो. स्वागत पहिलं घ्यायचं होतं पण नाव थोडंसं विस्मरण झाल्यामुळं थोडंसं उशिरा झालं. श्री टाळेकर सर यांचं स्वागत विजू भाऊ सोनवणे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला पटपट. हॅलो. त्यानंतर आमच्या हक्काचे सोमेनाथ शिक्षक भक्ती मॅडम पाबळवाडीच्या मुख्याध्यापिका सौ भक्ती तायडे मॅडम यांचं स्वागत दीपालीताई दिगंबर तांदळे या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पूजाताई श्रीमती तुपकर मॅडम या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शीतल महाले मॅडम यांचं स्वागत पुष्पाताई साबळे ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शीतल महाले मॅडम आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुष्पाताई ज्ञानेश्वर बडक या शीतल महाले मॅडम सह शिक्षिका केरळा यांचं शाल आणि सिरफळ देऊन स्वागत करतील अशी नम्र विनंती ताईंना. शब्द वेळ आणि मर्यादा यामुळे आम्ही तर सर्वच बसलेल्या प्रत्येक घटकाचं स्वागत करू इच्छितो, परंतु वेळेची मर्यादा आणि विद्यार्थ्यांचं बालमन याचा आदर करून तुम्ही सर्व मोठ्या मनाने मला माफ करा. देवी सरस्वती यांच्या स्मरणाने करतो, कारण ज्ञानाशिवाय जीवन अपूर्ण आहे आणि कलेशिवाय जीवन नीरस आहे. विनेच्या मधुर नादाने विश्वाला सुरांची भेट देणारी शुभ्र वस्त्रांनी अलंकृत हंसवाहिनी माता सरस्वती यांना वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आजच्या या मंगल प्रसंगी आपल्या विद्यार्थ्यांकडून सुंदर एक नृत्य सादर होत आहे.
त्या नृत्याचं नाव आहे सरस्वती वंदना. चला तर मग टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आपल्या लहानग्या कलाकारांचं आणि ज्ञानदेवतेच्या चरणी अर्पण करूया ही भावांजली. सादर करीत आहोत सरस्वती वंदना. भूमीला वंदन करणारे हे गीत म्हणजे आपल्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा गाथा आहे. वंदे मातरम हे गीत महान साहित्यिक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे. पुढे ते त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत समाविष्ट करण्यात आले आहे. या गीताने स्वातंत्र्य सैनिकांच्या हृदयात नवी चेतना निर्माण केली. भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी हे गीत म्हणजे राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. आपल्या भारत मातेच्या चरणी कृतज्ञता अभिव्यक्ती आहे. चला तर मग देशप्रेमाच्या भावनेने ओतप्रेत भरलेलं आपल्या सर्वांच्या हृदयाला स्पर्श करणारं हे सादरीकरण अनुभवूया. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या कलाकारांचे. सादर करीत आहोत वंदे मातरम. एक जश्न है भारत, रग रग में है जीत की आदत. ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे. तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले. आखिर तक हम सफर देंगे के. जय हिंद जो नस नस में है, हर बाजी फिर बस में है. सिद्ध जान के हिंदुस्तान बोले. Shama
पहुंचा आसमानों में, नहीं मुमकिन है दो जहानों में, जज्बे इरादे और ये जुनून बनते दिल के कारखानों में, पहुंच गए अंबर से आगे, धरती से फिर भी बंधे हैं धागे, रहते वतन की मिट्टी से जुड़ के, जय हिंद जान रस रस में है, हर बाजी फिर बस में है, जिंदगान ये हिंदुस्तान बोले, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्त्र श्यामलाम वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्त्र श्यामलाम वंदे मातरम. भारत माता की. आवाज नाही येते. या अगोदर झालेल्या गीतासाठी श्री दीपक बाबा भडक यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस आले. यानंतर सोबतच या अगोदर झालेल्या गीतासाठी आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी आमचे काय धन्यवाद दत्ता भाऊ, खूप खूप धन्यवाद. सोबतच संपूर्ण कार्यक्रमासाठी पाबळवाडीच्या सहशिक्षिका श्रीमती सोनाली गावंडे मॅडम यांच्याकडनं 1100 रुपये बक्षीस आलेले. जोश, स्टाईल आणि टाकणार आजचा साथ, धमाकेदार एंट्री, वाढणार मजा खास. घ्या, तयारीला येतोय पुष्पाचा. टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. रितेश पटकन जागा घ्या आपल्या. रितेश इथं, रितेश इथं आहे जागा. महाकाली
त्यांचं प्रोत्साहन वाढवेल आणि अजून याच्यानंतर खूप सारे भरगच्च कार्यक्रम आपला आहे. या अगोदर झालेल्या गीतासाठी श्री जगन्नाथ भडक यांची रेट्रो मेट्रो आपला विद्यार्थी पहिली दुसरीचे विद्यार्थी आहे हे सादर करत आहे. प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल प्यार हुआ प्यार से फिर क्यों डरता है दिल टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या, जोरदार टाळ्या. तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई जय जय शिव शंकर बेटा लगे न कंकर के प्याला तेरे नाम का पिया यमुना पगला दीवाना यमुना पगला दीवाना ओ रब्बा इतनी सी बात न जाना कौन प्यार करती है अटे उते वो मरती है ये कौन प्यार करती है अटे उते वो मरती है मरना यहाँ इन बाहों को इन राहों को छोड़िए छलिया जाए कहाँ माना दिल तो है अनाड़ी ये आवारा ही सही अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं हर जन्म में रंग बदल के आलों के पर्दों पे हम खिलते चलते
या मेळाव्यात तुमचा आनंद व्यक्त हो. श्री गजानन भाऊ भडक यांचं स्वागत. श्री बापू भडक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित मंडळींची सुद्धा आपल्याला एक क्लिप घ्यायची. संपूर्ण कार्यक्रम ज्याप्रमाणे आम्ही संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत कोणीही जाणार नाही. अंगणवाडीच्या मुलांनी तयार राहायचं आहे. हे नृत्य झाल्यानंतर अंगणवाडीच्या मुलाचं नृत्य होणार आहे. आदिवासी संस्कृतीची खरी ओळख म्हणजे आदिवासी नृत्य. साधेपणा, एकजूट आणि आनंद याचा सुंदर आविष्कार घेऊन येत आहे आमची मुलं आदिवासी नृत्य. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत झालं पाहिजे.
रमेश भाऊ टवणे यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद रमेश भाऊ. सोबतच या गीतासाठी आबाराव भडक यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद आबाराव भाऊ. तर माजी सभापती पंचायत समिती सिल्लोड यांच्याकडनं संपूर्ण कार्यक्रमासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद काकू. धन्यवाद काका. प्रत्येक गाण्याला तुमच्या टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या वाजण्यामागे पण काहीतरी सायन्स आहे हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या.
अजून खूप सारे कार्यक्रम आहेत की पूर्ण हे नवीन आहेत आपल्यासाठी. चैतन्य संपूर्ण कार्यक्रमासाठी माझे जिवलग मित्र आणि परमस्नेही आणि आनंद जीवनशैलीचं दर्शन घडवणारा कोळी समाजांचा लोक नृत्य प्रकार कोळी नृत्य घेऊन येत आहे वर्ग दुसरीचे विद्यार्थी. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत झालं पाहिजे त्यांचं. Kinar
बाई या, तुम्ही या पुढे. तुम्ही नाशिकहून आलात ना? या बाबांपुढे बसा. देवा, माझा नवरा मला दारू पिऊन रोज मारतो या बघा. घरात पगार देत नाही, लेकरा बाळावर लक्ष नाही. लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात. माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा. बाळ, काळजी करू नकोस, अजिबात काळजी करायची नाही. तुझा नवरा ठिकाणीवर येईल. थांब, तुला अंगारा भरून देतोय. जय अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, शाहरुख खान, सलमान खान. काढून टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान. नारळ, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू, केळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या. खूप नंतर लक्षात घे अंतर. पुढच्या गुरुवारी ये. सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा. वेळ आता लावू नको, मागे पुढे पाहू नको, दुसरीकडे जाऊ नको. सरळ घरी जा, दारात उभी राहा. करू नको चूक. रवीकडे कर मुख आणि अंगारा फूक. या सुजाताबाई, या तुम्ही मुंबईहून आलात ना? बसा, बाबांपुढे बसा. देवा, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली, अजून मुलबाळ नाही. मला एक मुल होऊ द्या बस. दुसरं काही नको मला. एवढीच इच्छा पूर्ण करा. बालिके, तुला मूल होईल, पण 5 खेटी दरबारात घालाव्या लागतील. घालीन बाबा, पण मला निराश करू नका. नाही, तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत. तुला अंगारा देतो, नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक. जय देव, प्राण, शक्ती कपूर, अजित, रणजित, परेश लावर, अमरीश पुरी. करा या बालिकेची इच्छा पुरी. 1.25 किलो लाडू, 1.25 किलो पेढे, 2 किलो बर्फी, 2.5 किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या. जय माधुरी, करिश्मा, डिंपल. गोष्ट हाय लय सिंपल. हा घे अंगारा. ध्यान दे जरा. ये बाबा, तुला लय घाई झाली ना? बस बस बाबांपुढे बस. बाबा, मला रात्रीची झोपच येत नाही. नुसती क्रिकेटची स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून. मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा. बाकी तुमच्या अंगारात आता सगळं व्यवस्थित आहे. बाळ, घाबरू नकोस. अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस? ये पुढे बस. असा सगळं ठीक होईल. थांब, आता तुला मी ताईत बनवून देतो. जय सुनील गावस्कर, कपिल देव, अजय जडेजा, सतीश तेंडुलकर, अनिल कुंबळे, विनोद कांबळे, श्रीनाथ गांगुली. बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर स्टेडियमची सावली. मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका. उडून टाका खटका आणि करा माझी सुटका. बाळा, आता घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे. जय कलंदर, बिलंदर, दलिंदर, घेतील तुला अंधार. बोल, विस्की आता आणतोस का नंतर? पण बाबा, बोलू नको काय. मी गावठी बीत नाही. आगे येत आहेत आणि चल जा घाई घाई. मागं पुढे पाहू नको, वेळ लावू नको, चुखांडी देऊ नको, बाळा घरी जाऊ नको. अरे देव सारे कोपतील, तुझ्यावर टपतील, लय तुला चोपतील. निघ आता.
चाहेगा दिल तुझे ही बेचैनियों में पाएगा दिल मेरे गीतों के साए में तेरी राहतों की खुशबू है तेरे बगैर क्या जीना मेरे रोम रोम में तू है मेरी चूड़ियों की खन खन से तेरी सदाएं आती है ये दुनिया हमेशा ही नज़दीक हमको लाती है ओ पिया शेतकऱ्यामुळेच भरतो आपला खजिना त्यांच्या कष्टांना करूया मानाचा मुजरा सादर करत आहे शेतकरी जीवनावर आधारित सुंदर नृत्य नाटिका विद्यार्थी आहेत वर्ग 2री आणि 3रीचे तुझ्या पायाशी कुणी सान थोर नाही साध सुना काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरण यो भोग कशा पायी हरवणी वाट दिशा अंधार नाही वाळून उधळतो जीव माय बापा वायुरी पेटला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला
नव्या बरसाचं दिन सोडा मनातली आधी गेल्या साली गेली आधी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या बरसाचं दिन सोडा मनातली आधी टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार, हात वर करून. साधी आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंची तुझी सावली गळात घेण्या भिनेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा पालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी
वारी सोडीला गुल्हाल रे हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया
श्री कृष्णभाऊ किल्लारे यांच्याकडनं मल्हार जे गीत आता सादर झालं याच्यासाठी 300 रुपये बक्षीस प्राप्त झालेले. धन्यवाद कृष्णभाऊ. यानंतर आपल्याला श्रीकृष्णाचे दशावतार बघायचे आहेत. इतक्या वेळचे खाली बसून विद्यार्थ्यांच्या नृत्याला दाद देत आहे त्याबद्दल तुमचं करावं तितकं कौतुक खरंच कमी आहे. आणि सगळ्यात मेन आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य. इथं आवाज दिसतो तुमचा ज्यावेळेस गाणं सुरू होतं. बघा गेल्या 15 दिवसापासून आमचे चिमुकले तुमच्या समोर आपला नृत्याविष्कार आपल्या नाटिका सादर करण्यासाठी एवढे उत्साही आहेत. ते याच दिवसाची वाट बघत होते की आमची पालक
साथी अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। कतार लेके आ, तलवार लेके आ, हसार लेके आ, कतार लेके आ, तलवार लेके आ, हसार लेके खानदान की लाश पर खड़े होकर हमने काट ऐसी वक्त नहीं है, सब खानदान की चीखें तो क्या हिंदुस्तान में गूंजेंगी। समय आ गया है, अवधान होगा और हम लोग उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी, पार्वती पते। भीष्माओं की टुकड़ी तैयार है आपको सुरक्षित तरह ले जाने के लिए। कृपा करके आप यहाँ से तुरंत निकल जाए। कभी शेर के छाला को कुत्तों के पिल्लों से डर के भागते हुए देखा है। हमारे जंगल में भागने का मन कर रहा है। शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को हाथी, घोड़े, तोप, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। कभी कभी समझ नहीं आता, मित्र हो, सेवक हो या हमारी छाया हो चंद का मध्य, हमें आवश्यकता हो प्रयोग कर लीजिए। हम आपको शत्रु के घाव पे लगाएंगे छंद का मध्य। सौभाग्य सौभाग्य ललिताई खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के धूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे। प्रसन्न रहे माता जगदम्बा, छत्रपति संचार सम्मा।
चंदन हो कवि तुम तिलक हमारे माथे तर मम्मी पप्पाच्या अगोदर ते आजी आजोबांना सांगतात. यावरच एक आधारित छोटीशी नाटिका घेऊन येत आहे. गप्पा बसा. इकडे इकडे सगळ्यांनी गप्पा बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मी बरं. हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळालं? हो मी बरं. आता पळा. अहो चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही? आलो. चला पटापटा चला. आलो ग आलो. अरे कोण आलंय आज भेटायला? अगं भेट आजी आजोबांना. अगं बाई किती गोड. थांबा तुझ्यासाठी गंमत आणलीये बघू. तुझ्यासाठी आणली फक्त तुझ्यासाठी आणली. दाखव ना गंमत. फक्त तुझ्यासाठी आणली आहे बरं का. थांबा. अच्छा काल मी मागितलं तर म्हटलीस की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. OMG, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेलेत. काय असतं ते सांगतो हा तुला. बस. अगं ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो हा असो. सुनीता दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येतेस. म्हणून जगतोय बघ आम्ही, नाहीतर केव्हा. ओ गप्पा बसा तुम्ही. आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा माझं पण वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबा तर भांडण करतायत. तुला सांगतो सुनीता, कधी भांडण कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ पोरी. अगं हसते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. तुम्हाला घरची आठवण येत नाही? येते ना, पण आता दोघच एकमेकांचं घर झालंय बघ. खरं आहे, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं तसं होतं बघ तुम्ही आल्यावर.
वाक्य माझा डॅडा बोलतो. कुठे राहतेस तू पुरी? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. तुझ्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी आजोबा वेदना कशी मी आजी बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधही घालते लाडकी तुला जगण्यात दिला माझ्या जीवन अर्थ खरा. आजोबा बाबा थांबणारे तू जाऊ नको तुम्ही मला सोडून इथे का आला? मी रोज रात्री तुमची आठवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांचे आजी आजोबा यायचे. फक्त तुम्हीच नव्हते. मम्मी घर नाही सोडलं ग परी. सरस्वती वा ते वा. काय नाही. तुम्ही आता चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बा, तू जा आणि आम्हाला इथे भेटायला यायचं. तुम्ही येताय की नाही? नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना? मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. बापरे. मी इथेच राहणार. नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा. मिस, प्लीज तुमचा फोन मिळेल? हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान टाकतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको कापू. आई वडील वृद्ध आश्रमात आणि मुलं पाळण्या घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटलेत. आणि तुम्हाला कधी मला भेटावंसं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. बाय. C5 ॲप तुझे
मोकळी केसांची गटती उडती मोकळी त्यात तुझे नखरे हे क्षण उगा त्यात तुझे नखरे हे क्षण उगा खरंच तुला सांगतो मी माझे चोग कसा निघाल तुझे मोग खरंच तुला सांगतो मी माझे चोग तुझे जेव्हा लावती काळ तू पागल तुझ्या माग पुरा मी पागल जेव्हा पायाचं खालती पायल तुझ्या तुला करत तू पायल तुझ्या सोबत मी राहतो लॉयल तुझ्यासाठी मी राहतो रॉयल तुझा आवाज पडता गाण्यावर आता तुझी काही गाती कोयल मला काय पण सांग तू करायला तुझ्यासाठी मी तयार मरायला तुझा हात माझ्या हातात बघा पण जाऊया लांब फिरायला डोळ्याची काजल पोटावर आली गालावर कळली हसत निघाली स्वप्नात आली माझी तू झाली आय लव्ह यू मला म्हणाली तुझा लागला हसन आणि लई गोड दिसन मला करत पागल त्याच्या गालावर खाली तू रंगाने सावळी तुला नजर लागल मी सांगते गुलाबाच लावून फुलं नंतर तू दिसती अजून डोके फुलं सारखं सारखं वाटत तुला मी जिथं घेऊ गा सारखं सारखं वाटत तुला मी जिथं घेऊ गा अगं खरंच तुला सांगतो मी माझे चोग कसा निघाल तुझे मोग अगं खरंच तुला सांगतो मी माझे चोग कसा निघाल तुझे मोग मधी नाही द्यायचे कधी संधी ग तिसऱ्याला तुझ्या प्रेमाची शपथ मला नाही ग खपत तुझं बोलणं दुसऱ्याला नको बेस्ट फ्रेंड दुसऱ्या तुझा तुझी मानी मला तो प्रेमच राहू दो घरा जारानी थकणारा नाही आशिष गाणं लिहून होगा थकणारा नाही आशिष गाणं लिहून होगा आज खरंच तुला सांगतो मी माझे चोग ऐका निघाल तुझे मोग आज खरंच तुला सांगतो मी माझे चोग ऐका निघाल तुझे मोग आज खरंच तुला सांगतो मी माझे चोग ऐका निघाल तुझे मोग आज खरंच तुला सांगतो मी माझे चोग ऐका निघाल तुझे मोग निघाल तुझे आज खरंच तुला सांगतो मी माझे चोग ऐका निघाल तुझे मोग आज खरंच तुला सांगतो मी माझे चोग ऐका निघाल तुझे मोग आज खरंच तुला सांगतो मी माझे चोग ऐका निघाल तुझे मोग ऐका निघाल तुझे मोग अरे रॉंग नंबर आहे चला ठीक आहे झमक झमक
जिस अग्नि को साक्षी मानकर साथ जीने और मरने का वचन लिया था, उसी पवित्र अग्नि को हम फिर जलाएंगे। सौंप देंगे अपने आप को साथ में और साथ मिलकर जौहर करेंगे। हमारे शरीर को पाने की लालसा रखने वाले शत्रु के हाथ हमारी परछाई तक नहीं लगेगी। ये शरीर राख हो जाएगा पर अमर रहेगी राजपूती शान, हमारे उसूल, हमारा स्वाभिमान। सिंदूर म्हणजे सन्मान, सिंदूर म्हणजे स्वाभिमान आणि नारी शक्तीची ओळख. देश, कुटुंब आणि मूल्यांच्या रक्षणासाठी उभ्या राहणाऱ्या धैर्यवान मनाची कथा सांगणार आणि यावरच आधारित गीत घेऊन येते ऑपरेशन सिंदूर. नमो
धन्यवाद सगळ्यांचे. याच्यानंतर लगेच गाणं रेडी. चला थँक्यू. जय भीमराया घेऊन येत आहे विद्यार्थी सत्वमुख नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका सूर्य तू शिल्पकार तू भारताचा सत्वमुख नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका जीवन तुझे अनास प्रेरणा दाहीच्या तुझीच गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया माझा भीमराया माझा भीमराया स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग बंदीचा धाविला दिला भीमराया माझा भीमराया सबसे बड़ा आतंकी हमला हुआ है। पहलगाम की डेसर्ट वैली में हुए इस हमले में आतंकियों ने 26 बेकसूर लोगों को मार डाला, जबकि आतंकियों की इस कायराना करतूत में 13 लोग जख्मी हुए हैं। मन भरिया बदल गया सारा वे तू मैनू छड़ जाना गल्ला तेरिया तो लगदा है यारा वे मैथों तेरा मन भरिया गल्ला तेरिया तो लगदा है यार
वो पूरे देश की इज्जत होती है। और उसी सिंदूर के लिए देश ने एक जवाब दिया है। इस बार जवाब है ऑपरेशन सिंदूर। जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले को लेकर देश भर में खूब गुस्से का माहौल बना हुआ है। इस हमले में जान गंवाने वाले लोगों की संख्या बढ़कर 27 पहुंच गई है। उधर पाकिस्तान की तरफ से भी इस हमले को लेकर बयान आया है। लगती है जिसके बाद अटकलें लगाई जा रही है कि कहीं फिर से कुछ बड़ा होने वाला है। मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी, जिद से जुनून तक ले जाना, हर कतरा बोल रहा। तक रह जाना, हर कतरा बोल रहा। बन के कफन जब तुरिया, तन के मौत नू बचा, मारे में थर थर कंबदे सारे। खल्ला सिंधे बन के कफन जब तुरिया, तन के मौत नू बचा, मारे में थर थर कंबदे सारे। इस वक्त मैं आपको बता दूं, बड़ी खबर, राफेल ने पाक में घुसकर बदला लिया। पाकिस्तान में मौत बनकर राफेल घुसा। मैं कर्नल सोफिया कुरैशी और मेरे साथ विंग कमांडर व्योमिका सिंह। तेरे काम नहीं आए तो फिर बेकार जवानी है, बहाए खून तेरी खातिर जितना गंगा में पानी है। वो गए पर उनका रंग हमारी मांग में हमेशा रहेगा। जय हिंद। तेरे काम नहीं आए तो
सर्वांचे खूप खूप धन्यवाद की आपण आपला अमूल्य वेळ हा आमच्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिलाय. अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.